रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया शौर्मा। त्यासाठी लागणारे चिकन, काश्मीरी लाल मिरची पावडर, तंदुरी मसाला, चिकन मसाला, हळद, जीरा पावडर, फ्रूट कलर, आगरी मसाला, चटणीसाठी मेयोनीज, चिली सॉस, सोया सॉस, तिल, बरी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, केचप, विनेगर, तेल आणि लाल मिरची वाटून घेतलेले आहेत। कोबी, बीट चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण हे सर्व मसाले याच्यात टाकू। आगरी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, तंदुरी मसाला, चिकन मसाला, हळद, जीरा पावडर आणि फ्रूट। आता आपण याच्यात दही घालून घेऊ। 1 वाटी दही घेतलेली आहे आपण। त्याला मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं याला फ्रीज मध्ये आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ। आपला चांगला मिक्स झालेला आहे। आपण याला फ्रीज मध्ये ठेवून देऊ आणि आता आपण शौर्म्यासाठी रोटी बनवून घेऊ। त्यासाठी आपण मैदा घेतले। तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत तेवढे तुम्ही मैदा घेऊ शकता। मी 1 बाउल घेतले। आता आपण याच्यात बेकिंग सोडा घालून घेऊ। आता आपण याच्यात बेकिंग पावडर घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता आपण याला चांगला मिक्स करून घेऊ आणि पीठ मळून घेऊ। आता आपण याला चांगलं मळून घेऊ। आता आपण याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ। याला चांगलं मळून घेऊ। चांगलं मळून झाले। याला आता 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवून देऊ। आता आपलं चिकन मुरलेलं आहे। आता आपण याला फ्राय करू। आपलं तेल गरम झालेलं आहे। याच्यात आपण चिकनचे पीस घालून घेऊ। आता आपण यांना पलटी करून घेऊ। चिकन झालेलं आहे। आपण गॅस बंद करून घेऊ।
आता आपलं पीठ चांगलं फुगून झालेलं आहे. आता आपण रोटी बनवून घेऊ. आता आपण रोटी बनवून घेऊ. जास्ती पातळ नाही बनवायची आपल्याला, मीडियमच ठेवायची. जास्ती जाड पण नाही, जास्ती पातळ पण नाही. आता आपण त्याला टोचे मारून घेऊ, कारण आपली फुगली नाही पाहिजे. आता आपण याला पलटी करून घेऊ. थोडीशी आपल्याला अशी खरपूस करायची, जास्ती नाही. थोडासा आपण याला तेल लावून, थोडासा जास्त. आता आपली रोटी झालेली आहे. आपण आता काढून घेऊ. सर्व लाटून घेऊ. आता आपण सर्व बनवून घेऊ. आता आपले झालेले आहेत. आता आपण चटणी बनवून घेऊ. आपण आता जी मिरची वाटलेली आहे त्याच्यात पाणी घालून घेऊ, म्हणजे ते नरम होईल. आता आपण व्हाईट सॉस बनवून घेऊ. त्यासाठी मेयोनीज यात तेल टाकून घेऊ. बरी मिरी पावडर टाकून घेऊ. विनेगर 1 वाटी विनेगर टाकून घेऊ. 3 चमच तेल टाकून घेऊ आपण. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण मिक्सरला वाटून घेऊ. आता आपली चटणी वाटून झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. आता आपण रेड सॉस बनवून घेऊ.
2 चम्मच सोया सॉस घेऊ. एक वाटी केचप, रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ, दोन चम्मच तेल. आता आपण 4 पाकळ्या याच्यात लसूण टाकू. आता आपण याच्यात एक कांदा कापून टाकू. आता आपला रेड सॉस झालेला आहे. आता तो आपला व्हाईट सॉस झालेला आहे. रेड सॉस पण झाले. आपण चिकनचे बारीक बारीक पीस केलेले आहेत. आता आपला चिकन शॉर्मा झालेला आहे. आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.